नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 30 एक्सरसाइज पहिला प्रश्न. येथे आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. पहा, त्यातील पहिला प्रश्न 1 लिटर इक्वल टू 1000. येथे काय लिहिणार आपण 1000 cc, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. डे 29 मध्ये आपण पाहिलेलं आहे 1 लिटर इक्वल टू 1000 cc. दुसरा प्रश्न, शेप ऑफ अ पेन्सिल शार्पनेड ॲट इट्स वन एंड इज अ कॉम्बिनेशन ऑफ. पहा, एक पेन्सिल सपोज या टाईपची पेन्सिल आहे. ती पेन्सिल आपण शार्प करून घेतलेली आहे. म्हणजे शेप कसा होईल? पहा, हा कोन टाईप शेप आहे, हा कोन होईल आणि हे काय होईल? सिलेंडर होईल. बरोबर आहे. हा कोन आहे एवढा आणि हा शेप आपला सिलेंडर आहे. म्हणजे कॉम्बिनेशन कसं होते? कोन आणि सिलेंडर. पहा, सिलेंडर अँड कोन, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पहा, तिसरा प्रश्न, अ राईट अँगल ट्रायंगल. पहा, एक राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे येथे. पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तो आपण रिव्हॉल्व केला, असा फिरवला आपण. पहा, असा आपण फिरवला, या पॉईंटला धरून असा गोल फिरवला तर याप्रमाणे फिरेल तो. बरोबर आहे. म्हणजे काय तयार होईल? कोनचा शेप तयार होईल. बरोबर आहे. पहा, असा राईट अँगल ट्रायंगल आपण असा फिरवला. पहा, या पॉईंटला धरून आपण असा राईट अँगल ट्रायंगल फिरवला तर काय होईल? कोनचा शेप तयार होईल. बरोबर आहे. म्हणजे सर्व बाजूने राईट अँगल ट्रायंगल तयार होतील, म्हणजे हे काय होईल? कोन तयार होईल. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. चौथा प्रश्न, इफ टू सॉलिड हेमिस्फिअर्स. पहा, दोन सॉलिड आपण हेमिस्फिअर घेतले. सॉलिड म्हणजे काय? भरीव आहेत. हेमिस्फिअर म्हणजे अर्धगोल आहेत. पहा, याप्रमाणे माझ्याकडे एकच आहे, परंतु आपण असे दोन घेतले, दोघांची रेडियस इक्वल असेल तर हे दोन आपण सेम घेतले असे सॉलिड हेमिस्फिअर आणि एकमेकांना आपण जॉईंट केले असे तर त्यापासून काय मिळेल? एक आपल्याला याप्रमाणे स्पेअर मिळेल. बरोबर आहे. असे दोन पार्ट आपण जॉईंट केले तर त्यापासून असा आपल्याला भरीव स्पेअर मिळेल. बरोबर आहे. सॉलिड स्पेअर मिळेल. तर या सॉलिडचा कर्व सरफेस एरिया किती असतो? 4πr² असतो. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. यानंतरचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युले माहीत असणे आवश्यक आहे. ते फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. हे सर्व फॉर्म्युले पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. आता येथे काय आपल्याला कोन दिलेला आहे, कोनचं व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर कोनच्या बेसची रेडियस, म्हणजे ही रेडियस दिलेली आपल्याला 4 सेंटीमीटर. रेडियस आहे 4 सेंटीमीटर. पहा, रेडियस कोनची किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर. आणि स्लॅन्ट हाईट म्हणजे ही तिरपी उंची, ती आपण एलने दाखवतो, ती दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. ही हाईट आपल्याला दिलेली नाही आहे. बरोबर आहे. परंतु व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. पहा, व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला कोणता आहे? कोनचे व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला आहे 1/3 πr² h आहे. परंतु आपल्याला व्हॉल्यूम काढण्यासाठी आर आणि एच ह्या दोन्ही व्हॅल्यू माहिती पाहिजेत. आपल्याला एचची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला एचची व्हॅल्यू काढावं लागेल. पहा, येथे एलची व्हॅल्यू माहिती आहे, आरची व्हॅल्यू माहीत आहे, ही रेडियस आहे आरची व्हॅल्यू माहिती आहे, एलची माहिती आहे. मग एचची काढता येईल. येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. पायथागोरस थेरमनुसार स्क्वेअर इक्वल टू h² प्लस r². पहा, व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे सर्वप्रथम. म्हणजे हाईटचा स्क्वेअर इक्वल टू काय होईल? ह्या l² r² मायनस होईल. बरोबर आहे. एल किती आहे? 5 आहे. 5चा स्क्वेअर म्हणजे 25 मायनस आर किती आहे? 4 आहे. 4चा स्क्वेअर म्हणजे 16 होईल. बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन 9 होईल. ही व्हॅल्यू कशाची मिळेल? h²ची. म्हणजे एचची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 9चं स्क्वेअर रूट 3 मिळेल. बरोबर आहे. पहा, यावरून प्रथम आपण काय केलेलं आहे? फक्त एचची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती व्हॅल्यू मिळाली 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करता येईल. व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला कोणता आहे? पहा, व्हॉल्यूम ऑफ कोनचे व्हॉल्यूम फॉर्म्युला काय आहे? 1/3 πr² h हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आपल्याला ऑप्शनमध्ये पाय आहे, चारही ऑप्शनमध्ये पाय दिलेला आहे, त्यामुळे आपण पायची व्हॅल्यू येथे पुट करायची गरज नाही आहे. पहा, ऑप्शनमध्ये आपल्याला चारही ऑप्शनमध्ये पाय दिलेला आहे, त्यामुळे पायची व्हॅल्यू 22/7 पुट करायची गरज नाही. आपल्याला आन्सर पायच्या स्वरूपात काढायचा आहे. म्हणजे 1/3 हा पाय ॲज इट इज r². आर 4 सेंटीमीटर आहे. r² म्हणजे 4 × 4 होईल. बरोबर आहे. आणि हाईट आपण 3 काढलेली आहे, हाईटची व्हॅल्यू 3 आहे. बरोबर आहे.
हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील. 4 × 4 × पाय, 4 × 4 म्हणजे 16 होतील आणि हा पाय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन किती येणार आहे 16 पाय. व्हॉल्यूम असल्यामुळे युनिट काय येईल सेंटीमीटर क्यूब येईल. म्हणजे 16 पाय सेंटीमीटर क्यूब, 16 पाय सेंटीमीटर क्यूब. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. दुसरा प्रश्न. येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन. कोनचा कर्व सरफेस एरिया दिलेला आपल्याला 60 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. बेस रेडियस दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. कोनचा कर्व सरफेस एरिया. येथे आपण काय करणार फॉर्म्युला पुट करायचा आहे. तो फॉर्म्युला काय आहे पाय आर एल. कर्व सरफेस एरिया 60 पाय दिलेला आहे आपल्याला. पाय ॲज इट इज. आरची व्हॅल्यू 6 पुट केली आपण आणि एल यावरून आपल्याला एल व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. एल म्हणजे काय स्लॅन्ट हाईट इक्वल टू 10 सेंटीमीटर. दोन्ही साईडला पाय आहेत कॅन्सल होतील. 6 हे डिव्हिजनमध्ये जातील. 60ला 6ने आपण डिवाईड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 10. नाऊ एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. हा कोन असतो. या कोनमध्ये ही बेस रेडियस ही हाईट असते आणि ही स्लॅन्ट हाईट. ही तिरपी उंची म्हणजे स्लॅन्ट हाईट. ही हाईट आहे आणि ही रेडियस आहे. येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे एल स्क्वेअर पायथागोरस थेरम अप्लाय केला ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तर एल स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे फॉर्म्युला एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एलची व्हॅल्यू आपण 10 काढली. 10चा स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. यावरून एच येथे काय आलेलं आहे 10चा स्क्वेअर तो होईल 100. बरोबर आहे. इक्वल टू 6चा स्क्वेअर 36 आणि प्लस एच स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 36 होतील इक्वल टू एच स्क्वेअर. बरोबर आहे. हे होतील 64 इक्वल टू एच स्क्वेअर. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेतलं तर एचची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 8. 64चा स्क्वेअर रूट 8 मिळेल. म्हणजे इथे काय लिहिणार आपण फक्त 8 सेंटीमीटर. आपल्याला रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचे आहेत. फक्त येथे बॉक्समध्ये काय येणार आहे तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इथे एक सिलेंडर दिलेला आहे. सिलेंडरचा शेप आहे सॉलिड आहे. त्यामधून आपण काय केलेलं आहे सिलेंडरची जी रेडियस आहे त्याच रेडियसचा कोन आपण येथे असा कट केलेला आहे. म्हणजे कोनचा तेवढा भाग आपण काढून घेतला. सिलेंडरची जेवढी रेडियस आणि हाईट आहे तेवढा आपण असा कोन हा एवढा पार्ट काढून घेतला. तर या राहिलेल्या शेपचा सरफेस एरिया काय असेल तो आपल्याला काढायचा आहे. सॉलिड सिलेंडरमधून हा असा आपण सॉलिड कोन काढून घेतला. तर राहिलेल्या भागाचा सरफेस एरिया काय असेल तो आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करत काढायचा आहे. या कोनची रेडियस आहे 10.5 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे हाईट दिलेली आहे 14 सेंटीमीटर. तर एल स्क्वेअर येथे रेडियस 10.5 आहे आणि हाईट आहे 14. ही एचची व्हॅल्यू आहे. ही आरची व्हॅल्यू आहे. येथे ही हाईट म्हणजे एल आहे. बरोबर आहे. तिरपी उंची म्हणजे एल आहे. पायथागोरस थेरम होईल येथे एल स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. येथे लिहिणार आपण आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत दिलेल्या माहितीप्रमाणे. तर आपल्याला शेवटी एल स्क्वेअर इक्वल टू हे आन्सर मिळालेलं आहे. तर आता येथे एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे याचं स्क्वेअर रूट काढायचं. बरोबर आहे. एल स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे तर याचं स्क्वेअर रूट काय येईल या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. पॉईंटमध्ये नंबर आहे 306. आपण पॉईंटचा विचार नंतर करू. पॉईंट काढून घेऊ आणि याची फॅक्टर काढू आपण. स्क्वेअर रूट कसं काढायचं हा जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर आपल्याला स्क्वेअर रूट काढता येते. त्यासाठी आपण फॅक्टर काढणार आहोत. 5ने डिवाईड करू. 5 × 30, 5 × 5 येथे 1 राहील. 5 × 2 = 10 येथे 2 राहतील आणि 5 × 5 = 25. बरोबर आहे. 5ने डिवाईड करू. 5 × 5 येथे 1 राहील. 5 × 2 = 10 येथे 1 राहील. 5 × 2 = 10 येथे 2 राहतील. 5 × 5 = 25. 5ने डिवाईड करू. शेवटी 5 असेल तर आपण 5ने डिवाईड करू शकतो. 5 × 2 = 10 येथे 2 आहेत. 5 × 4 = 20 येथे 2 राहतील. 5 × 5 = 25. 5ने डिवाईड करू.
5 चौक 20, इथे 4 राहतील आणि 5 9 45. 49ला 7ने डिवाईड करू शकतो आपण आणि 7ला 7नेच. 2पैकी एक घ्यायचा आपल्याला. स्क्वेअर रूट काढायचं या नंबरचं. 2पैकी एक घ्यायचा. यापैकी एकच घेणार आपण. या जोडीपैकी एकच घेणार. पेअरपैकी आपण एकच घेणार. म्हणजे आपल्याला या नंबरचं स्क्वेअर रूट 30 या नंबरचं स्क्वेअर रूट काय मिळेल आपल्याला 5 × 5 × 5. 5 × 5 × 5. 5 × 5 × हे 7 आहे सॉरी 5 × 5 × 7. पहा हा मल्टिप्लिकेशन 25 होईल आणि इंटू 7 25 × 7 म्हणजे 175 बरोबर आहे. आता पॉईंटचा विचार करायचा आपल्याला. पहा येथे जर पॉईंट घेतला आपण तर आपल्याला पॉईंट येथे द्यावा लागेल बरोबर आहे. कारण याचा स्क्वेअर हा आहे म्हणजे पॉईंट आपला येथे येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल 17.5. पहा येथे काय लिहिणार आपण 17.5. आता राहिलेल्या भागाचा सरफेस एरिया किती असेल तो फाइंड आउट करण्यासाठी पहा कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस बेस एरिया ऑफ सिलेंडर आणि प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. पहा कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला पुट केलेला आहे. बेस एरिया ऑफ सिलेंडर बेसला सर्कल आहे म्हणजे सर्कलचा एरिया πr² आणि कर्व सरफेस एरिया ऑफ कोन पहा कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती असतो πrl. म्हणजे आपल्या इथे पुट काय करायचं आहे πrl. फॉर्म्युले पाठ पाहिजेत. 2πrh प्लस πr² आहे आणि प्लस πrl आहे. आता इथे काय केलेलं आहे πr कॉमन काढलेला आहे. πr कॉमन काढला आपण तर येथे काय राहील म्हणजे πr कॅन्सल होईल फक्त 2h राहील बरोबर आहे. येथे r² आहे आणि पाय कॉमन काढला आणि एक r कॉमन काढला आहे म्हणजे येथे एक r राहील बरोबर आहे. आणि प्लस πr कॉमन काढल्यामुळे येथे फक्त l राहील. म्हणजे आपण येथे काय लिहिणार 2h आहे l आहे इथे फक्त r लिहिणार बरोबर आहे. πr कॉमन काढल्यामुळे येथे फक्त r येईल. आता येथे काय करायचं आपल्याला 33 आलेला आहे. आता हे कॅल्क्युलेशन करू. येथे काय नंबर येईल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 22/7 आहे इंटू 1.5 आणि इंटू 28 प्लस 10.5 प्लस 17.5 इक्वल टू हे 22/7 इंटू 1.5 आणि इंटू हे ॲडिशन किती होणार आहे 28 आणि 10 38 होतील बरोबर आहे. 38.5 होतील आणि यामध्ये 17.5 प्लस करू आपण म्हणजे 56 होतील बरोबर आहे. ही ॲडिशन पूर्ण 56 येणार आहे. आता काय करू ह्या 7ने 56ला आपण डिवाईड करू तर येथे 8चा भाग जाईल बरोबर आहे. 56ला 7ने डिवाईड केलं तर आन्सर 8 मिळेल आपल्याला बरोबर आहे. 22 इंटू 1.5 33.0 म्हणजे हे 33 मिळतील. 22 आणि 1.5 यांचा मल्टिप्लिकेशन 33 येईल आणि येथे काय राहिले 8 राहिले. त्यांनी 33 दिलेलं आहे आपल्याला फक्त आपल्याला येथे काय लिहायचं आहे इंटू 8. हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 33ला 8ने आपण मल्टिप्लाय करू. 8 × 24 हातची आली 2 8 × 24 आणि 2 26 म्हणजे 264. येथे काय लिहिणार आपण 264. क्वेश्चन नंबर 3 मधील पहिला प्रश्न. येथे कोनची रेडियस दिली आपल्याला आणि हाईट दिलेली आहे तर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण फॉर अ कोनसाठी माहिती काय दिली आपल्याला रेडियस दिलेली आहे कोनची 2.1 सेंटीमीटर आणि कोनची हाईट दिलेली आहे 30 सेंटीमीटर. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. 1/3 πr² आहे. व्हॅल्यू पुट करू. व्हॅल्यू पुट करू आपण 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 रेडियस 2.1 आहे म्हणजे 2.1 इंटू 2.1 2 टाइम्स लिहू आपण. r² असल्यामुळे रेडियस आपण 2 टाइम मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलेली आहे आणि इंटू h 30 आहे. आता इथे 21 म्हणजे 2.1 आहे 7ने डिवाईड करू 7 × 21 पॉईंट असल्यामुळे 0.3 होईल हे बरोबर आहे. आता हे 3ने 30ला डिवाईड करू येथे 10 होईल.
0.3 इंटू 10 म्हणजे काय होईल, फक्त 3 होतील, बरोबर आहे. पहा हे काय आहे 22, हे 2.1 आणि 0.3 इंटू 10 म्हणजे 3 होतील. पहा हा मल्टिप्लिकेशन 22 इंटू 3 म्हणजे 66 होईल आणि इंटू 2.1. पहा हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 138.6. पहा युनिट आपल्याला सेंटीमीटर आहे, परंतु व्हॉल्यूम असल्यामुळे क्यूब लिहायचं आहे, सेंटीमीटर क्यूब. पहा क्वेश्चन नंबर 2, फाइंड दी कर्व सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर. पहा हेमिस्फिअर म्हणजे अर्धगोल सॉलिड आहे, पूर्ण भरीव आहे. याचा आपल्याला कर्व सरफेस एरिया म्हणजे हा एवढाच सरफेस एरिया काढायचा आहे. तो किती असतो 2πr² असतो, बरोबर आहे. आपल्याला रेडियस दिलेली आहे, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू आपण. रेडियस दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर किंवा सॉलिड हेमिस्फिअर इक्वल टू 2πr². व्हॅल्यू पुट करू. 2 पायची व्हॅल्यू 22/7 आणि आर रेडियस 3.5 आहे. स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स लिहू आपण, 3.5 इंटू 3.5. पहा इथे 35 म्हणजे 3.5 आहेत, 7ने डिवाईड करू, 7×5 = 35 म्हणजे 0.5 होईल, बरोबर आहे. इथे पॉईंट असल्यामुळे इथे 0.5 होईल. पहा 2 इंटू 22 म्हणजे 44 होतील, इंटू 0.5 आणि इंटू 3.5. पहा हे कॅल्क्युलेशन करा, हे तुम्हाला आन्सर मिळेल 77. एरिया असल्यामुळे स्क्वेअर लिहिणार आपण. व्हॉल्यूम असेल तर क्यूब लिहायचं आहे आपल्याला आणि सरफेस एरिया असेल तर स्क्वेअर लिहायचं आहे. पहा एरिया असेल तर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम असेल तर क्यूब. येथे एरिया आहे त्यामुळे आपण स्क्वेअर लिहिलेला आहे, 77 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न, कोनची हाईट दिलेली आहे आणि रेडियस पण दिलेली आहे आपल्याला. टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. पहा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे, πr ब्रॅकेटमध्ये r+l आहे, बरोबर आहे. परंतु इथे l दिलेली नाही आपल्याला एचची व्हॅल्यू दिलेली आहे, स्लॅन्ट हाईट दिलेली नाही, ती आपण प्रथम कॅल्क्युलेट करू. पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण. फॉर कोन आपल्याला रेडियस दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि हाईट एचची व्हॅल्यू आहे 40 सेंटीमीटर, बरोबर आहे. आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण प्रथम काय करू, एलची व्हॅल्यू किती आहे ती आधी फाइंड आउट करू आपण आणि नंतर मग टोटल सरफेस एरिया आपल्याला काढता येईल. l² इक्वल टू r² प्लस h² हा फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर आहे. कोणची स्लॅन्ट हाईट काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. r किती आहे 9 आहे, 9चा स्क्वेअर आणि h 40 आहे म्हणजे 40चा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर किती होईल 81 होईल आणि प्लस 40चा स्क्वेअर 1600, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन किती होईल 81 म्हणजे ही व्हॅल्यू कशाची मिळेल l²ची. आपल्याला l पाहिजे, देअरफॉर l इक्वल टू पायाचा स्क्वेअर रूट घेतला आपण तर ते मिळेल 41. lची व्हॅल्यू मिळेल 41 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया काढू. फॉर्म्युला πr आणि ब्रॅकेटमध्ये r+l. फॉर्म्युला पार्ट पाहिजे तरच आन्सर काढता येईल. पायची व्हॅल्यू 22/7, रेडियस आपल्याला 9 दिलेली आहे इंटू 9 आणि ब्रॅकेटमध्ये 9 प्लस एलची व्हॅल्यू 41 आली. येथे आपल्याला एलची व्हॅल्यू आवश्यक आहे त्यामुळे आपण प्रथम एलची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. 22 हे /7 इंटू 9 आणि दोघांची ॲडिशन 50 होईल, बरोबर आहे. हा पूर्ण मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला 7ने डिवाईड करा. 22 इंटू 9 इंटू 50 हे आन्सर येईल 9900 आणि /7 1414.28. एरिया असल्यामुळे युनिट येणार आहे स्क्वेअर, परंतु सेंटीमीटर आहे त्यामुळे
सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 4. इफ रेडियस ऑफ स्पेअर इज डबल. पहा एक स्पेअर घेतला आपण पूर्ण. पहा हा स्पेअर घेतला आपण, ह्याची रेडियस सपोज आर आहे आणि दुसरा एक स्पेअर घेतला आपण डबल रेडियस असणारा. ही आर आहे तर ही रेडियस किती होईल? 2r होईल. पहा हा आपला ओरिजिनल स्पेअर आहे म्हणजे रेडियस आर असणारा ओरिजिनल स्पेअर. आणि रेडियस आपण डबल केल्यानंतर हा आपल्याला न्यू स्पेअर मिळालेला आहे. न्यू स्पेअर. तर या स्पेअरचे व्हॉल्यूम आणि या स्पेअरचे व्हॉल्यूम, पहा या दोन स्पेअरच्या व्हॉल्यूमचा रेशो काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लेट रेडियस ऑफ ओरिजिनल स्पेअर, ओरिजिनल स्पेअरची रेडियस आपण आर घेतली त्यामुळे न्यू स्पेअरची रेडियस किती होईल? 2r होईल. बरोबर आहे. देअरफॉर रेडियस ऑफ न्यू स्पेअर इक्वल टू 2r. रेडियस आपण डबल केली, हे आर आहे समजून घ्या. ओरिजिनल स्पेअरचा व्हॉल्यूम काय होणार आहे? व्हॉल्यूम ऑफ ओरिजिनल स्पेअर. ओरिजिनल स्पेअरचे व्हॉल्यूम. स्पेअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब असतो. बरोबर आहे. पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ न्यू स्पेअर 4/3 पाय. परंतु येथे आर किती आहे? डबल आहे. म्हणजे आपण काय करणार? 2r ऐवजी इथे 2r लिहिणार आणि आरचा क्यूब असल्यामुळे 2rचा क्यूब होईल. बरोबर आहे. पहा दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला, कारण त्यांचा रेशो किती असेल तो विचारला आपल्याला. पहा म्हणजे या दोनचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. पहा हे 4/3 येथे आपण एकच इक्वल घेऊ. आता दोघांचा रेशो घेतला, हे 4/3 आणि हे 4/3 कॅन्सल होतील. पाय कॅन्सल होईल, पाय कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे येथे 2चा क्यूब आहे आणि आरचा पण क्यूब आहे, कारण ब्रॅकेटचा क्यूब असल्यामुळे 2ला क्यूब आहे आणि आरला पण क्यूब आहे. पहा आरचा क्यूब कॅन्सल होईल परंतु 2चा क्यूब राहील. बरोबर आहे. पहा म्हणजे काय येणार आहे? हे आर क्यूब आणि आर क्यूब कॅन्सल होईल परंतु 2ला क्यूब राहील म्हणजे 1/2चा क्यूब राहील. वरे काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि खाली 2चा क्यूब राहील. 2चा क्यूब म्हणजे काय? 2 × 2 × 2 म्हणजे 8 होईल. म्हणजे रेशो कसा येतो? 1/8. म्हणजे रेशो कसा येईल? 1:8. यालाच आपण असं लिहू शकतो 1:8. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.